राज्यातील आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गामध्ये नो एंट्री असणार आहे। खुल्या जागेवर दावा सांगता येणार नाहीये। राखीव प्रवर्ग उमेदवारांची नियुक्ती ही राखीव प्रवर्गातूनच केली जाणार आहे। नियुक्तीबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव परीक्षेस बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणाला गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा सांगता येणार नाहीये। राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। नियुक्तीबाबतच्या या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। कुठचाही एखादा समाज दुखवेल असा काही कॅबिनेटने निर्णय घेतलेला नाही। उलट जे आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतो किंवा सरकार चालवत असताना SC, NT, VJNT असतील किंवा OBC बांधव असतील, मायक्रो OBC असतील, यांच्या कुठेही त्यांच्या न्याय हक्काला बाधा येऊ नये ही भूमिकाच आमच्या सरकारची आहे। त्याच्यामुळे कुठेही कुठच्या समाजाला बाधा येईल असा काही निर्णय झालेला नाही। कुठेही जातीपातीचं राजकारण किंवा एखाद्या जातीला कमीपणा येईल असा कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला नाही।